नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। विधान परिषदेत गोंधळ झाला, आवाज चढला, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले, गद्दारीची भाषा झाली, शिव्याशाप झाले, मंत्री संतापले आणि कामकाज थांबलं। महाराष्ट्राला हे चित्र अपेक्षित नव्हतं, अपेक्षित नाही आणि या सगळ्या गोंधळाकडे कुणीतरी गदगद हसून पाहत होता। हो, हा गोंधळ, ही झुंज, हेच त्यांना हवं होतं। दोन कोंबड्यांची झुंज म्हणा किंवा दोन वाघांची झुंज, काय फरक पडतो? पण तो झुंज लावणारा, कोंबड्यांना झुंजवणारा शांतपणे समाधानानं हा तमाशा पाहतोय, कारण हा गोंधळ, हे भांडण त्यांच्याच प्लॅनचा भाग आहे। त्यांनीच रचलेलं हे कटकारस्थान आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे। काय झालं सभागृहात, कशामुळे दोन्ही शिवसेना एकमेकांवर भिडल्या आणि या भांडणाचं खरं कारण काय, सगळं सविस्तर बघणार आहोत। मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावं या भावनिक मुद्द्यावर विधान परिषदेत प्रचंड वाद बघायला मिळाला। शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई हे थेट एकमेकांवर तुटून पडले। सभागृहात गद्दार कोण यावरून शिव्याशाप झाले, वाद एवढा वाढला की सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं। हे दृश्य म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई। मराठी माणसाच्या घराच्या प्रश्नावरून दोन गटांची जी चकमक झाली, त्यातून केवळ शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील मतभेद नाही, तर भाजपने आखलेली फोडा आणि राज्य करा ही रणनीती किती यशस्वी ठरली आहे याचं जिवंत उदाहरण आहे। मुंबईत मराठी भाषिक लोकांचं प्रमाण झपाट्यानं कमी होत आहे। भांडवलीकरण, रिअल इस्टेट लॉबी, झोपडपट्टी पुनर्वसन, महागडी घरं या सगळ्यांमुळे मराठी मध्यमवर्ग आणि कामगार वर्ग उपनगरांमध्ये किंवा बाहेर ढकलला जातोय आणि त्यामुळे मराठी माणसाला घर मिळावं हा प्रश्न केवळ आर्थिक नाही तर अस्मितेचा झालाय। अनिल परब यांनी सरकारला विचारलं की कायदा करून विक्रींच्या इमारतींमध्ये 40% घरं मराठी माणसांसाठी राखून ठेवणार का? मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं की बिल्डरने मराठी माणसाला घरं नाकारले तर कठोर कारवाई करणार, पण आरक्षणाचा मुद्दा त्यांनी टाळला। उलट त्यांनी अनिल परब यांना जाब विचारला की 2019 ते 22 या दरम्यान तुम्ही सत्तेत होतात, मग तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा तुम्ही कायदा का केला नाही? 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? हे सर्व शंभूराज देसाई बोलत असताना अनिल परब म्हणाले की कायदा करा आणि त्यांनी गद्दार हा शब्द वापरला। मिनिटं सांगू का आम्ही काय करत होतो ते? सांगू का काय गद्दारी सांगतो? कोणाला म्हणतो गद्दार? शंभूराज देसाई मग भिडले, बाहेर रे, तुला दाखवतो गद्दार कोण, अशी भाषा। च्या आईला गद्दार कुणाला म्हणतो रे, अशी भाषा त्यांनी वापरली। गद्दार कुणाला म्हणतो रे? या घटनेतून एक मोठा राजकीय चित्र स्पष्ट होतं। 2019 नंतर भाजपने शिवसेना फोडली, शिंदे गट वेगळा केला, शिवसेना दोन गटात विभागली गेली, ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट। ठाकरे गट सध्या विरोधात आहे, शिंदे गट सरकारमध्ये आहे, पण भाजपने या फोडाफोडीचा फायदा घेत राज्य सरकारवर पकड मिळवली आहे। आज मराठी माणसाच्या घराच्या मुद्द्यावरही हे दोन गट एकत्र येण्याऐवजी एकमेकांवरच तुटून पडले। शिवसेनेचा ब्रँडच होता मराठी अस्मिता, मुंबईवर मराठीचा हक्क, तो मुद्दाही भाजपने इतक्या नीटपणे फोडला की शिवसेनेचे दोन गट एकमेकांना आज गद्दार म्हणत आहेत। त्याच मुद्द्यावर, मराठी घरांच्या मुद्द्यावर तुंबळ भांडणं करत आहेत। म्हणजे फोडा आणि राज्य करा ही नीती यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही। फडणवीस जे या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत ते आज हसत असतील। हे चित्र म्हणजे दोन कोंबडे भिडवायचे आणि स्वतः राजकीय फायदा घ्यायचा। इतिहासात इंग्रजांनी जी पद्धत वापरली तीच भाजपने वापरली असं अनेक जण आता म्हणतायत। काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की हे फक्त सत्ता टिकवण्याचं तंत्र आहे, मुंबईवर पकड कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला कमजोर करणं। आता या वादातून किंवा एकमेकांना शिव्या देऊन खरंच मुंबईमध्ये मराठी माणूस टिकणार आहे का? मराठी माणसांना मुंबईमध्ये घरं मिळणार आहेत का? आणि त्यांच्या हक्काचं जे त्यांना मिळायला हवं ते खरंच त्यांना भेटणार आहे का? हा प्रश्न मात्र अजूनही अनउत्तरितच राहतो। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।